Hey, hello everyone. Welcome to Kokan series part 2 अलिबाग. सकाळी आम्ही लवकरच घरातून निघालो, वाटेत ब्रेकफास्ट केला आणि साधारण 12-1च्या आसपास आम्ही अलिबागमध्ये पोहोचलो सुद्धा. चेकिंगला अजून वेळ होता आणि भूक पण जास्त लागली होती. आम्ही अगोदर जेवायचंच ठरवलं म्हणून आम्ही गेलो नागाव बीच जवळच्या या हॉटेलमध्ये. सुरमई थाळी आणि आम्ही प्रॉन्स थाळी मागवली होती आणि गेस वॉट ती खूप अमेझिंग होती. बघूनच तुम्हाला ते समजत असेल. आणि मी तर कंट्रोल करू शकत नव्हते, पण जाम भूक लागली होती, तुटून पडले होते. ते झाल्यावरती आम्ही गेलो नागाव बीचला. थोडा टाइमपास केला. ॲक्च्युली ऊन खूप होतं, त्यामुळे मी लगेच रिटर्न आलो आणि आमच्या हॉटेलचं चेकिंगचं टाईम झालं होतं. आम्ही हॉटेलवरती गेलो. हे आहे आमचं हॉटेल बारसा बाय. चलो. त्यांनी गेल्या आम्हाला वेलकम ड्रिंक सर्व केलं आणि आम्ही पटकन फ्रेश झालो आणि निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, जे की आहे रेवदंडा फोर्ट. अलिबागपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. याच ठिकाणी पोर्तुगालने सुमारे 210 वर्ष राज्य केलं होतं. आज या ठिकाणची परिस्थिती फारच बिकट आहे. असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी त्यांच्या नौदलाची स्थापना या किल्ल्यापासूनच केली होती. 6व्या शतकात या ठिकाणी व्यापार वाढला होता. 10व्या शतकात निजामशाही नवाबांच्या राजवटीत हे एक महत्त्वाचे बंदर बनले. 15व्या शतकात पोर्तुगीजांनी देशात प्रवेश केला तेव्हा त्यांनी रेवदंड्याची क्षमता व्यापारी दृष्टिकोनातून ओळखली आणि हा किल्ला हस्तगत केला. 1740 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला मग ताब्यात घेतला. किल्ल्याला लागूनच रेवदंडा समुद्रकिनारा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. किल्ल्याची तटबंदी आणि काही अवशेष आपल्याला समुद्र किनाऱ्यावरून पाहायला मिळतात. या ठिकाणची वाळू ही काळ्या रंगाची आहे. त्यानंतर आम्ही थोडा वेळ समुद्रावर घालवला आणि रात्री परतलो आमच्या हॉटेलवरती. हॉटेलवरती गेल्यावर एक छान सरप्राईज माझी वाट बघत होतं. ते म्हणजे माझा बड्डे असल्यामुळे रूम आणि पूल साईड डेकोरेशन वगैरे केलं होतं बड्डेसाठी. गुड मॉर्निंग. आणि हा आमचा नेक्स्ट डेचा व्ह्यू. सकाळी असं छान निसर्गरम्य वातावरण होतं. त्याचबरोबर आम्ही ब्रेकफास्टला गेलो. ब्रेकफास्टमध्ये पण खूप सारे मेनू इथे अवेलेबल होते आणि ॲज युजल मी साऊथ इंडियन प्रेफर केलं. ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो आजच्या पहिल्या ठिकाणाला भेट द्यायला, ते म्हणजे रामेश्वर मंदिर. चौल या गावात हे प्राचीन रामेश्वराचं मंदिर आहे. आदल्या दिवशी काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे हे मंदिर छान केळाच्या खोडांनी आणि झेंडूच्या माळांनी सजवलं होतं, त्यामुळे अगदीच खूप छान वाटत होतं. या मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला दीपमाळ, पुष्करणी, नंदी, तुळस, सभोवताली छोटी मंदिरे पाहायला मिळतात. मंदिराचे प्रवेशद्वार व आतील भाग सभामंडप लाकडी कोरीव कामाने सजवलेला आहे. येथील वातावरण खरंच खूप भक्तिमय आणि शांत आहे. असे म्हणतात भगवान श्रीरामांनी वनवासात असताना येथे वास्तव्य केले होते आणि शिवलिंगाची स्थापना केली होती, त्यामुळे या ठिकाणाला रामेश्वर असं म्हणतात. मंदिरासमोर असणारी ही पुष्करणी खरंच खूप स्वच्छ आहे आणि यामध्ये आपल्याला मासे आणि कासव सुद्धा पाहायला मिळतात. त्यामुळे जर तुम्ही नेक्स्ट टाइम अलिबागला यायचा प्लॅन करत असाल तर चौल या ठिकाणच्या या रामेश्वर मंदिराला भेट द्यायला अजिबात विसरू नका. कारण खरंच खूप काय म्हणू आपण, पहिल्या एका वास्तूमध्ये, पहिल्या एका मंदिरामध्ये आल्याचा फील या ठिकाणी आल्यावर येतो. मनाला खूप शांतता मिळते आणि खरंच मी तर या मंदिराच्या प्रेमात पडले. जेव्हा कधी जाईन परत अलिबागला तेव्हा नक्की परत होऊन या मंदिराला भेट देईन. हे मंदिर पाहून झाल्यावर आम्ही निघालो पद्मदुर्ग किल्ला पाहायला. बरेच लोक जंजिऱ्याला आवर्जून जातात, पण महाराजांनी बांधलेला हा पद्मदुर्ग पाहण्यासाठी फारशी कोणाची गर्दी दिसत नाही. फार लोकांना तर हा किल्ला आहे हे पण माहीत नाही. चला पाहूया पद्मदुर्ग किल्ला. शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या सिद्धीच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी मुरुडच्या समुद्रातल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर हा किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पद्मदुर्ग उर्फ कासा हा जलदुर्ग बांधण्यात आला.
त्याबद्दल महाराजांनी उद्गार काढले होते की पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या म्हणजेच जंजिऱ्याच्या उरावरती दुसरी राजापुरी उभी केली आहे. या किल्ल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्धीला चांगलाच पायबंद बसला. कासा या किल्ल्याचे 2 भाग आहेत, एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठ्या प्रमाणात नामशेष होत आहे, मात्र मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपैकी शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरून उभा आहे. या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आहे आणि म्हणूनच त्याला पद्मदुर्ग असं नाव देण्यात आलं आहे. किल्ला पाहून झाला आणि आम्ही किनाऱ्यावरती यायला निघालो, कारण आम्हाला पुढे जाऊन जंजिरा किल्ला सुद्धा पाहायचा होता. तुम्ही पाहू शकता हा रस्त्यावरून सुद्धा एवढा भव्य आणि दिव्य असणारा जंजिरा किल्ला अवघे 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि तो आता आपल्याला रस्त्यावरून सुद्धा पाहायला मिळतोय. गाडी पार्क केली, तिकीट काउंटरवरती तिकीट कलेक्ट केलं आणि आमच्या बोटचा नंबर कधी येतोय याची आम्ही वाट पाहत बसलो आणि थोड्या वेळात आमची बोट आली सुद्धा. ॲक्च्युली सुट्टीच्या काळामुळे खूपच गर्दी आहे ॲज कम्पेअर टू पद्मदुर्ग. इथे खूपच गर्दी आहे. पद्मदुर्गला अजिबातच काही गर्दी नव्हती. बोटवाले थांबत होते की या कोणीतरी आणि आमची बोट भरू दे म्हणून. असो, चला मुख्य प्रवेशद्वारामधून आज जाताच या किल्ल्याची भव्यता आणि दिव्यता आपल्याला अनुभवायला मिळते. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत. सुमारे 22 एकरमध्ये हा किल्ला पसरलेला आहे. या किल्ल्याची तटबंदी 90 फूट उंच आहे आणि एकूण 19 भक्कम बुरुज आहेत. किल्ल्यावरती पाण्याचे मोठे 2 तलाव देखील आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते. यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व 1 इतरांसाठी होता. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती वस्ती तेथून निघून गेली. जंजिऱ्याच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. एकेकाळी या किल्ल्यावरती 500हून अधिक तोफा होता. त्यापैकी कलाल बांगडी, लांडा कासम आणि चावरी या तोफा आता पाहायला मिळतात. कलाल बांगडी ही तोफ धातूच्या गोलावर बांगड्यांना एकमेकांना जोडून बनवली आहे. या तोफेचं वजन सुमारे 22 टन एवढं आहे. विशेष गुणधर्म म्हणजे ही तोफ अशा धातूंपासून बनवली आहे जी कडक उन्हामध्ये सुद्धा गरम होत नाही. कलाल बांगडी तोफेचे गोळे एवढे दूर जात होते की तोफेची शत्रूंना भीती वाटत होती. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि इंग्रजांसह अनेक बलाढ्य राज्यकर्त्यांनी जिंकण्याचा प्रयत्न करूनही अजिंक्य आणि अभिद्ध राहिलेला हा किल्ला ऐतिहासिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. तर अशा प्रकारे आमची 2 दिवसाची अलिबागची ट्रिप सुफळ संपूर्ण पूर्ण झाली. तुम्हाला याशिवाय टाइम असेल तर तुम्ही अलिबागसह अजून काही बीचेस एक्सप्लोर करू शकता. थँक्यू, बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.